महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। सातपूर शिवाजीनगर मधील प्रभाग क्रमांक 9 चे भाजपा उमेदवार श्री दिनकर अण्णा पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना दाखवले शक्ती प्रदर्शन। सातपूर शिवाजीनगर मधील प्रभाग क्रमांक 9 चे नुकतेच मनसेला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश करत भाजपाकडून उमेदवारीचे दावेदार श्री दिनकर अण्णा पाटीलच्या पॅनलने शक्ती प्रदर्शन करत सातपूर महानगरपालिका विभागात केला अर्ज दाखल। विकास कामं केल्यामुळे जनतेची साथ आहे, त्यामुळे हजारोंच्या संख्येने नागरिक आणि महिलांची खूप मोठ्या संख्येने उपस्थिती होती। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी, नाशिक। आता तुम्हाला उमेदवारी देण्याचा शब्द नेमका कोणी दिला? उमेदवारी अर्ज देण्याबाबतची शाश्वती केली आता प्रभाग आहे ना, मग 4च फॉर्म भरावं लागतात। ते 4 भरले पाटील दंडा पाटील लिंचून बोलून ते माझ्या एका घरातले नाही झुमरे हे मागे भारतीय जनता पार्टी जाणारे कोणी कायदा सुव्यवस्था बिघडायचं नाही, कायद्याचं उल्लंघन करायचं नाही हे आपल्याला हातून विनंती आठवणीता लागलेली आहे। त्याची सगळ्यांनी नोंद घ्या। हे अनुमोदक पाटलाला असतील ते अमोल पाटलाला जे अनुमोदक सूचक आहे ते, लता पाटला सूचके, संगीता ताई गोटेकरला जे अनुमोदक सूचक आहे ते, आणि भारतीय जाणारे तुम्ही पुढे येऊ नका, पोलिसांना त्रास देऊ नका। आपल्याला सर्वांना कशा सुरळीत ठेवण्यासाठी आपण शिस्तीने सर्व आपल्याला अर्ज दाखल करायचा आहे। आज आपल्याला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाने आपण आज इच्छुक म्हणून उमेदवारी आम्ही अर्ज दाखल करत आहोत। त्याची आपण सगळे भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदी साहब तुम आगे बढ़ो, देवेंद्र फडणवीस साहब तुम आगे बढ़ो, आज आपल्या नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2023 चालू असणारे नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 भारतीय जनता पार्टीचा इच्छुक उमेदवार म्हणून आज आपण या ठिकाणी सर्व मतदार बंधू राहणार। आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानेल। खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांची आशीर्वाद पाठवणे आमच्या पाठीशी कायम असतात। आणि आज आपण या ठिकाणी दिनकर अण्णा पाटील, संगीता बाळासाहेब गोटेकर, भारतीय उमेदवार स्वतः आम्ही दिनकर पाटील आज आपण या ठिकाणी उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करतो। त्याचबरोबर आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला। कुठल्याही प्रकारच्या आचारसंहितेचं कायदेसुव्यवस्थेचं उल्लंघन होणार नाही याची सर्व मतदार बंधू भगिनी नागरिकांनी याची काळजी घ्यायची आहे। या ठिकाणी जेव्हा आतमध्ये अर्जदार दाखल करायचं आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कायदेसुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही याची सर्व दक्षता घ्यावी आणि कुठल्याही प्रकारच्या घोषणा या ठिकाणी आपण द्यायचं नाही। त्यानंतर आपण बाहेर आल्यानंतर पुन्हा आपल्याला अन्य ठिकाणी 2 शब्द म्हणून व्यक्त करतील, मग आपण आपल्या पुढच्या आपल्या स्पॉटच्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मार्गस्थ व्हायचं याची सगळी दक्षता घ्यावी। आपण सर्वांचा मनापासून आभार मानतो। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।